काकू हॅलो, सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज करत आहे बट्ट्या। ही आहे गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मी मीठ आणि ओवा घालून मळलेलं आहे आणि ह्याचे आता मी गोल गोल असे गोळे करून कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे। आणि ही उकडले की नंतर थंड करत करत मी तुम्हाला पुढं पुढं काय काय प्रोसिजर करायची ती मी सांगते। एकच डबा दिलीस, दे ना दुसरा डबा। बोलायचं नाही म्हणलं की बोललं आहेच बोलले दिलंच ना तुला। करते प्लेट दे त्याच्यावर टाकायचं। त्याच्यावर लहान दे, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पुढे दिसते त्याच्यात ती दे। लहान आहे का ते? त्याच्यावर लहान दे की तिथं आहे का बघ माझा आता ह्याच्यावर काय नाही, इकडे बघ झाकले बघ, कुठं इकडे वरी बघ वरी। अगं लहान आहेत ना अशी झाकायची। कोणतं आहे हे आता मी पिठाचे गोळे करून उकडायला ठेवलेत। आता हे ह्याच्यात 3-4 शिट्ट्या झाल्या की मग मी उतरणार आणि थंड करून त्याचे काप काढणार आपल्या खारीसारखे आणि मग ते तळायचे। तर हे आता सध्या उकडतंय। मार खाते पर बोलते
4-5 शिट्ट्या घेतल्यात मी. आता हे काढून थंड करायचं. ह्याला थोडा वेळ थंड करायचं आणि थंड केल्याच्या नंतर ह्याचे काप काढून तळायचे. तर नंतर मी तुम्हाला दाखवते. आता मी अशा बट्ट्या कापून घेतल्यात माझ्या पद्धतीने. आता प्रत्येक वेगवेगळ्या करत असेल ती मला माहित नाही, पण मी मात्र उकडून अशा पातळ करून घेते. तुम्ही कशा करताय मला हे अशा तळून घ्यायच्या. व्हिडिओच्या पुढे यायचं नाही बरं का कधी. कधी दिसतंय खाली अलीकडे पलीकडे गेलेला. पुन्हा सगळं झालं तळायचं की मग पुन्हा दाखवायचं. स्किप केलं नाहीस का? हे बघा आमच्या डाळबट्ट्या करायच्या संपल्या. आणि ही डाळबाटी आता बाटी म्हणजे काय डाळी संग वरणा संग खायच्या. त्याला बाटी म्हणतात, डाळबाटी म्हणतात, दोन्ही लागलं. तर हे बघा अशा सुंदर झाल्यात. आता इतक्या टेस्टी लागायला. आता ह्या वरणामध्ये तुरीच्या वरणामध्ये टाकून खायच्या. तुरीचं वरण केलं आम्ही, रेडी आहे आमचं. आता हा व्हिडिओ मला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.